कल्याण डोंबिवलीत महानगरपालिका निवडणुकीआधीच भाजपाचा विजय झाल्याचं म्हटलं जातं। दरम्यान प्रभाग क्रमांक 18 मध्ये भाजपाच्या रेखा राजन चौधरी आणि डोंबिवलीमधील भाजपाच्या आसावरी नवरे यांचा बिनविरोध विजय झाल्याची दाट शक्यता आता निर्माण झाली आहे। प्रभाग क्रमांक 18 मध्ये काल नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या जागेसाठी भाजपाच्या रेखा राजन चौधरी यांनी अर्ज दाखल केला होता, मात्र कोणीही अर्ज दाखल केला नाही, त्यामुळे निकालाआधीच त्या विजयी झाल्यात असं म्हटलं जात आहे। दुसरीकडे डोंबिवलीमधून प्रभाग क्रमांक 26 क मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आसावरी नवरे यांनी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, मात्र त्यांच्या विरोधात कोणत्याही राजकीय पक्षाकडून किंवा अपक्ष उमेदवाराकडून सुद्धा अर्ज दाखल झाला नाहीये, त्यामुळे निवडणुकीआधीच त्यांनी विजय केल्याचं म्हटलं जात आहे। दरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे नियमानुसार आसावरी नवरे यांची निवड बिनविरोध जाहीर झाली आहे। अधिकृत घोषणेसाठी निवडणूक विभागाकडून आता अंतिम प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। या घडामोडीमुळे डोंबिवलीमध्ये भाजपाचा दुसऱ्यांदा विजय झाल्याचं म्हटलं जात आहे, तर स्थानिक राजकीय वर्तुळात या निकालाची आता जोरदार चर्चा सुरू आहे। भाजप कार्यालयामध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येतंय। पक्षाची संघटनात्मक ताकद आता पुन्हा एकदा दिसून आल्याचं पाहायला मिळालं।